हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो. परमेश्वर चांगला आहे. बायबल म्हणतो त्याची दया सनातन आहे. आणि परमेश्वराने पुन्हा एक वार आपल्याला एक संधी दिलेली आहे की आम्ही त्याच्या वचनातून शिकावं, पाहावं, ऐकावं, समजून घ्यावे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? योनाचा पश्चाताप. योनाचा. अजून कुणी काय सांगू शकते? भाग 6. गेल्या आठवड्यामध्ये कोण कोण होतं? एकटेच? गेल्या आठवड्यात काय शिकला होता? योनाचा पश्चाताप. योनाला एक जबाबदारी दिली होती आणि त्या जबाबदारीसाठी देवाची इच्छा होती की त्याने ती पूर्ण करावी. ती जबाबदारी पूर्ण करावी. परंतु तो काय झालेला आहे? ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या ऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे तो चालत आहे. परंतु नंतर त्याला समजलं की मी चुकीची गोष्ट केलेली आहे आणि मग त्यानं पश्चाताप केला आणि प्रार्थनापूर्वक देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस त्यानं देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि जी जबाबदारी त्याला दिली होती, कुठली जबाबदारी दिली होती? निनवेला जाऊन संदेश सांग, त्यांना चेतावणी दे किंवा त्यांना जाग कर. आणि मग त्यानं तो संदेश त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि देवाचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आज आम्ही पश्चातापाविषयी नाही पाहणार. थोडंसं आज एक झालेला संदेशच आहे. कदाचित देवाची इच्छा असेल की तो परत रिपीट करणार आहे. कदाचित तो तुम्हाला आठवल. बघा, शेवटच्या दिवसामध्ये शेवटचे दिवस संपत आलेले आहेत. मी काय सांगतो लक्षात घ्या. शेवटचे दिवस आहेत हे, आणि हे जे राहिलेले दिवस आहेत ना, हे पण आता संपत आलेले आहेत. आता आम्ही असं म्हणू शकत नाही आणखीन त्याच्यामध्ये वाढ होईल आणि देव आम्हाला आणखीन एक संधी देईल. जे दिवस आहेत ते दिवस फार थोडे झालेले आहेत आणि कधी रॅप्चर होईल माहिती नाही. आणि म्हणून स्वतःचं थोडंसं परीक्षण करूया की या दिवसांमध्ये मी कशा प्रकारे राहत आहे, वागत आहे, बोलत आहे, चालत आहे, कशा प्रकारे मी माझं वैयक्तिक जीवन जगत आहे, कशा प्रकारे मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत आहे का, या गोष्टी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही जाणार आहोत. मत्तई पुरुष वर्तमान, मत्तई आणि पेत्राविषयी आम्ही थोडंसं या ठिकाणी आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. लूक याचं शुभवर्तमान 5वा अध्याय. लूक याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते काही वचन आपण या ठिकाणी आज थोडक्यात मनन करणार आहोत. 1 ते 5वा अध्याय 1 ते काही वचन. प्रथम शिष्यास पाचारण असं म्हटलेलं आहे. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या काठी लागलेले 2 मछवे पाहिले. त्यावरील कोळी उतरून जाळी धुत होते. त्या मछव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग त्याने बसून मछव्यातून त्यास उत्तर दिले. 4थं वचन. आपले बोलणे संपवल्यावर शिमोन त्याला म्हणाला, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. या ठिकाणी आम्ही पाहतो येशूच्या सेवेची सुरुवात झालेली आहे आणि तो उपदेश करत वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. आणि आता तो एका समुद्राच्या काठाला आलेला आहे आणि त्या ठिकाणी येऊन तो बघत आहे. त्याला असं दिसतं
की काही मच्छिमारे कोळी लोक माशाचं जाळं धुत आहेत आणि त्या ठिकाणी तो गेलेला आहे. पेत्राचं त्या ठिकाणी बोट आहे, त्या बोटीमध्ये त्यानं बसून उपदेश केलेला आहे. उपदेश संपल्यानंतर तो पेत्रासाठी बोलत आहे. वचन 3 मध्ये काय म्हटलं बघा. मग मच्छिमारांपैकी एक शिमोनाचा होता, त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्यास सांगितले. मग त्याने मच्छीवर बसून समुदायास शिक्षण दिले. वचन 4 आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनास म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. पेत्राचं म्हणजे शिमोन पेत्राचं बोलणं आणि येशू ख्रिस्ताचं बोलणं आणि झालेला एक मोठा चमत्कार आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि आजच्या विषयाचं नाव आहे खोलवर जाणे. आजच्या विषयाचं नाव आहे खोलवर जाणे. बघा, जर एखादी मोठी इमारत जर उभी करायची असेल, फार मोठी उंच एक 20 माळ्याची 30 माळ्याची जर इमारत बांधायची असेल तर तिचा पाया वरच्यावर खोदून बांधकाम केलं तर चालेल का? जर 20 माळ्याची बिल्डिंग वर उभी करायची असेल तर 15 माळे खाली खोल खड्डा खणून त्याचा पाया घातला जातो. जेवढा पाया खोल असेल, जेवढा पाया मजबूत असेल, चांगला असेल, तेवढी जमिनीच्या वरची जी बिल्डिंग असेल, इमारत असेल, ती चांगली आणि भक्कम राहू शकते. दुसरं एक उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. नारळाचं झाड तुम्ही पाहिले का? नारळाचं झाड किती उंच असतंय? पुष्कळ उंच असतंय, 40-50 फूट उंच असतंय. ते वारं ज्यावेळेस पुष्कळ येतं, वादळ येतं, ते हालतं पण पडत नाही. याचं कारण काय असू शकतं? नारळाचे झाड फार उंच आहे आणि वादळामध्ये सुद्धा ते टिकून राहतं. पण वडाचं झाड जर असेल तर ते पडतं, पण नारळाचं झाड शक्यतो पडत नाही. असं का बरं? कारण नारळाच्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत ते जमिनीमध्ये फार खोलवर गेलेले असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की खोलवर गेल्यामुळे त्याला पकड भक्कम होते, त्याला सपोर्ट मिळतो आणि वरती झाड किती जरी हलले तरी त्या ठिकाणी त्या झाडाला इजा पोहोचत नाही. अशाच प्रकारे आत्मिक जीवनामध्ये आम्ही कुठल्या लेवलला असावं ते आज आम्ही या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग मच्छव्यामध्ये बसल्यानंतर शिक्षण देऊन झालेलं आहे. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, शिमोना पेत्रा, तुझी बोट, तुझं नाव, तुझी जहाज जे तुझं आहे ते घेऊन चल, मध्यावरती चल आणि तिथं जाळं सोड. हे ऐकल्यानंतर पेत्राला दुःख झालेलं आहे आणि पेत्र म्हणतो, प्रभू सारी रात्र आम्ही कष्ट केलेले, आम्ही प्रयत्न केलेले, सारी रात्र आम्ही फार त्या ठिकाणी कष्ट घेतलं, परंतु एकही मासा आमच्या हाताला लागला नाही. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, मोठी मासेमारी ही नेहमी रात्रीच्या वेळेस करतात. दिवसाच्या वेळेस मासे सापडत नाहीत. मोठे जे मासे आहेत शक्यतो दिवसात सापडत नाहीत. याचं कारण असे, शास्त्रीय कारण असे की रात्रीच्या वेळेस जो चंद्राचा मंद प्रकाश पाण्यावरती पडतो, त्या प्रकाशामध्ये कीटक, लहान लहान मासे, प्राणी पाण्याच्या पृष्ठभागावरती येतात आणि त्यावेळेस तळामध्ये असणारे जे मोठी मासे आहेत ते रात्रीच्या वेळेस त्या सिंध प्रकाशामध्ये वरत्या भागावरती, पृष्ठभागावरती येतात. आणि मासे मारण्यासाठी ही एक संधी असते की मासे वरती आल्यामुळे, पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावरती आल्यामुळे जाळं सोडल्या जाळ्यामध्ये मासे अडकतात आणि खोलवर मासे गेले जर असतील तर तेवढं जाळं खोलवर जाऊ शकत नाही आणि त्या समुद्राच्या खोलीमध्ये फार खोलवरती ते जाळं सोडू शकत नाही. म्हणून रात्रीच्या वेळेस मासेमारी करतात. आणि मग पेत्र काय म्हणतो, प्रभू आम्ही रात्रभर कष्ट केलेले, पुष्कळ प्रयत्न केलेले, परंतु काहीच हाती आलेलं नाही. निराश झालेला, दुःखी झालेला. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी असं होतं, येशू बरोबर आम्ही आहोत, जसं पेत्रा बरोबर येशू आहे, पेत्राच्या बोटीमध्ये येशू आहे, तसंच येशू आमच्या बरोबर आहे, आमच्या घरात आहे, आमच्या बरोबर आमच्या चालण्या उठण्या बसण्यामध्ये आहे. आम्ही येशू बरोबर आहोत. परंतु कधी कधी असं आम्हाला जाणवतं की आमचं जीवन निष्फळ झालेलं आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. आमची आत्मिकता कधी कधी मोकळी आहे, जसं ते जाळं मोकळं झालेलं आहे
तसं आमची आत्मिकता मोकळी झालेली आहे. कधी कधी आमच्या प्रार्थना निष्फळ वाटतात. एवढ्या प्रार्थना करतो परंतु आम्हाला त्याचं पाहिजे तसं फळ किंवा त्याची उत्तर आम्हाला दिसत नाही. कधी कधी जाणवतं की आमचा विश्वास कमजोर पडलेला आहे. आम्ही बोलतोय, विश्वासानं बोलतोय असं म्हणतोय, परंतु घडत तर काहीच नाही. येशू एका ठिकाणी म्हटला की जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असेल तर तू जर त्या डोंगराला सांगितलं इकडं उठून तिकडं पड तर ते तसं होईल. होईल का नाही होईल? होईल काय? हालेलुया. मग एखाद्या डोंगराला सांगा बरं इकडचं तिकडं जा, बघू आज काय होतंय का? असं होतं कधी कधी. एखाद्या परिस्थितीसाठी आम्ही विश्वासानं शब्द बोलायचा प्रयत्न करतो किंवा बोलतो, पण तो आम्हाला झालेलं दिसतच नाही. एखाद्या आजाराला धमकवतो, ते आजार जात नाही. एखाद्या शैतानाला दुष्टात्म्याला धमकवतो, ते सगळं घडत नाही. एखाद्या परिस्थितीला आम्ही धमकवतो, परिस्थिती बदलतच नाही. आणि मग प्रश्न पडतो असं का होतं? आम्ही म्हणतो ना, मग जसं पेत्र म्हटला, प्रभू आम्ही लय प्रार्थना केल्यात, प्रभू लय मी प्रार्थना केली, खूप प्रार्थना केली, पुष्कळ मी वचन वाचलेलं आहे, प्रभू समजतच नाही. म्हणजेच आमची परिस्थिती कशी होते? त्या मोकळ्या असलेल्या जाळ्यासारखी होते. आम्ही प्रयत्न करतो परंतु हाती काहीच लागत नाही. मग कधी कधी आम्ही बघतो ना, काही मासे मारणारे जाळं फार मोठं टाकतात, कुठंतरी 5-6 मासे लागतात, परंतु ते काही फारसं उपयोगी पडत नाही. प्रियांनो, या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे की येशूची इच्छा आहे की पेत्रा, मी सांगतो आता तू तसं करणं गरजेचं आहे. आता पेत्राला येशू काय म्हणतो? मध्यावरती चल, खोलवरती चल आणि तिथं तू जाळं सोड. आता ही वेळ दिवसाची आहे का रात्रीची आहे? दिवसाची आहे. मग आता शारीरिक आणि साध्या वैचारिक गोष्टीतून जर पाहिलं तर आता दिवसाचे मासे लागू शकतील का? परिस्थिती कशी आहे बघा. ज्या वेळेस रात्रीचे मासे मिळतात त्यावेळेस त्यांना सापडले नाहीत, तर दिवसाचे मासे सापडतील का? नाही सापडणार. आमच्या जीवनात बऱ्याच वेळा अशक्य अशा गोष्टी पुढे उभ्या राहतात आणि त्यावेळेस देवाची इच्छा असते की आम्ही कार्य करावं, त्यावेळेस देवाची इच्छा असते आम्ही बोलावं, त्यावेळेस देवाची इच्छा असते आम्ही प्रार्थना करावी, त्यावेळेस आम्ही काहीतरी कृती करावी. परंतु बऱ्याच वेळा पेत्रासारखं आमची उत्तर येतात की प्रभू मी काय करू शकत नाही, आता लय भरपूर मी प्रयत्न केलेला आहे. अशीच परिस्थिती मोशेच्या जीवनामध्ये सुद्धा घडली. ज्या वेळेस मिसरमधून सर्व इस्रायल लोकांना घेऊन तो बाहेर पडला, पळत होते सगळे, रानामध्ये आले आणि पुढे आल्यानंतर आम्ही पाहतो की तांबडा समुद्र लागलेला आहे. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली, पाठीमागं फारोचं सैन्य आहे, पुढे त्या ठिकाणी पाणी आहे, समुद्र आहे. आता काय करायचं? प्रत्येकाने एक एक बादली घेऊन पाणी बाजूला करत बसायचं का? समुद्रातलं पाणी इकडचं तिकडे करायचं का? मग एवढ्या मोठ्या पाण्यातून आम्ही पलीकडे जाणार कसे? परिस्थिती कशी आहे? गंभीर परिस्थिती आहे. आमच्या हातात आता काही नाही, आमच्या शक्तीच्या पलीकडे आता त्या ठिकाणी काहीतरी करायचं आहे, परंतु तिथं काहीच होऊ शकत नाही. कारण समुद्राला हलवावं असं काही ते लहानसं थोडंसं टपातलं पाणी नाही, तो फार मोठा अफाट समुद्र आहे, पाण्याची क्षमता पुष्कळ आहे. मग काय करायचं? परमेश्वराने मोशेला विचारलं, मोशे माझा धावा करत काय बसलास तू? तो काय करत होता? धावा करत होता, प्रार्थना करत होता, पण समुद्र काय बदलत नव्हता. हालेलुया. समुद्रातून वाट निघत नव्हती, समुद्र तिकडेच आहे. पण एक गोष्ट मात्र घडत होती, शत्रू जवळ येत होते, भीती येत होती, टेन्शन येत होतं, निराशा येत होते, मरण त्यांच्या पाठीमागे येत होतं. आणि मग अशा वेळेस त्याला प्रश्न पडला की आता मी काय करायचं? फक्त देवाची इच्छा, देव काय म्हणतो, मोशे तुझ्या हातात काय आहे ते घे आणि ते पाण्यावरती चालव ना. तुझ्या हातात काठी आहे, ती काठी पाण्यावरती मार ना. आणि मोशेने ज्यावेळेस ती काठी पाण्यावरती मारली, बायबल म्हणतं पाणी दुभागलं, रस्ता झाला आणि लोक त्याच्यातून पार गेलेले आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस परिस्थिती बदलत नाही, कठीण प्रसंग आमच्या समोर उभे राहतात आणि मग त्यावेळेस देवाची इच्छा असते की आम्ही देवाचं ऐकावं. हालेलुया. आम्ही काय करावं? आम्ही देवाचं ऐकावं, देवाच्या योजनेकडे आम्ही पाहावं, देवाची इच्छा काय आहे ते आम्ही जाणून घ्यावं. आणि मग यासाठी आम्हाला देव त्या परिस्थितीमध्ये काय सांगतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. मग आता या कठीण परिस्थितीमध्ये
पेत्राच्या जाळ्यामध्ये काहीच नाही. आज त्याचं मार्केट लॉस झालेलं आहे. आज मासे विकायसाठी त्याच्याकडे मासे नाहीत. मासे नसल्यामुळे विक्री करू शकत नाही. विक्री नाही त्यामुळे पैसा नाही. जर पैसे नसतील तर आज घरामध्ये भाजी नाही किंवा जेवण नाही. कदाचित काहीतरी लेकरांनी घरी येताना सांगितलं असेल, पप्पा पैसे आल्यावरती हे घेऊन या ते घेऊन या. आज पोरांना सुद्धा काही खायला नाही. हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. तुमच्या जीवनात अशी परिस्थिती आहे का? येशू बरोबर आहे आमच्या, आम्ही येशूच्या बरोबर आहोत, आमच्याकडे बायबल आहे, बायबल आमच्या बरोबर आहे, परंतु परिस्थिती अशी की आमच्या हातात काहीच नाही. कधी कधी पैसा संपून जातो, कधी कधी आरोग्य संपतं, कधी कधी घरातले सगळे पदार्थ संपतात, कधी कधी शांती निघून जाते, कधी कधी मित्र सोडतात, आम्ही एकटे पडतो. आम्ही प्रयत्न करतो परंतु आमच्या जाळ्यात आमच्या हातात काहीच येत नाही. मग काय करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? काय केलं पाहिजे? मग येशूने या ठिकाणी 4थं वचन आपण जास्त मदत करणार आहोत. मग येशू तिथं काय म्हणतो? आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनास म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. प्रियानो, परिस्थिती फार डेंजर आहे, परंतु येशूची काय इच्छा आहे? त्या परिस्थितीच्या विरोधातलं जीवन तू जग. त्या परिस्थितीच्या विरोधात तू जा. त्या परिस्थितीच्या विरोधात तू पाऊल उचल. परिस्थितीकडे बघत बसू नकोस. तुझ्या जीवनात जर चमत्कार पाहिजे असेल तर तुला माझं ऐकणं गरजेचं आहे. आणि मग शास्त्र काय म्हणतं बघा, वचन 5 मध्ये शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारे रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी बघा तो काय म्हणतो, तरी काय म्हटलं पुढं, आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आणि शास्त्र म्हणतं त्यानं ती जाळी सोडली आणि पुष्कळ मासे आले. हालेलुया, हालेलुया. मासे कधी मिळाले? हे की नाही? आता आम्ही या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट येशूच्या शब्दाला आम्ही सन्मान देणे. पहिली गोष्ट काय आहे? येशूच्या शब्दाला सन्मान देणे म्हणजे आम्ही त्या परिस्थितीमध्ये पहिली सगळ्यात जर काही महत्वाची गोष्ट असेल तर येशूचं किंवा देवाचं आवाज ऐकणे. पेत्राला येशूचा आवाज आला, पेत्रा जाळी खाली सोड. प्रियानो, परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आमच्या कठीण परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये इकडे तिकडे जाण्यापेक्षा, आजूबाजूच्या लोकांचं ऐकण्यापेक्षा आम्ही देवाचा पहिला आवाज ऐकायला शिकलो पाहिजे. आम्ही पहिलं देवाकडे जायला पाहिजे. काय होतं, शैतान आम्हाला भुलवतो. शैतान बऱ्याच लोकांना पर्यायी मार्ग निवडायला लावतो. ज्यावेळेस समस्या अडचणी येतात त्यावेळेस आम्ही काय करतो, लोकांकडे जातो, परिस्थितीला घाबरतो, आमच्या शेजाऱ्यांकडे जातो, नातेवाईकांकडे जातो आणि तिथून आम्हाला काय मदत मिळेल का, तिथून आमच्या प्रश्नाची उत्तरं निघतील का, आमचं समाधान होईल का, हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परंतु सगळ्यात चांगली गोष्ट आहे की त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाकडे जाणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराकडे जावं आणि ती परिस्थिती देवाला सांगावी. देव माझ्याशी या परिस्थितीमध्ये काय बोलतो हे आम्ही ऐकणं गरजेचं आहे. पेत्राला माहिती आहे दिवसाचे मासे सापडत नाही. ही गोष्ट कशी आहे? अशक्य आहे. मासे मिळणे अशक्य आहे. पण त्याने देवाचा म्हणजे ख्रिस्ताचा आवाज ऐकलेला आणि तो काय म्हणतो, तू म्हणतोस, तू सांगतोस प्रभू तुझी इच्छा आहे म्हणून जरी तिथं चमत्कार होणार नाही हे मला माहिती आहे, तसा माझा विश्वास आहे की कदाचित तशी परिस्थिती आहे, परंतु तू जर तिथं आहेस तर तू परिस्थिती बदलू शकतोस. हालेलुया, हालेलुया. आता आम्ही परत मोशेकडे घेऊया. आता मोशेला परमेश्वर काय म्हटला, मोशे तुझ्या हातात काय आहे ते चालव. काय होतं त्याच्या हातामध्ये? मोशेच्या हातात काठी होती. काठी काय आहे? ते अधिकाराचं चिन्ह आहे. त्या काठीने त्यानं चमत्कार केले होते. फारोच्या राजदरबारामध्ये त्यानं साफ केला, पाण्याचं रक्त केलं, चमत्कार केला आणि मोशे विसरलो होता. हीच काठी चमत्कार करणारी प्रभूने माझ्या हातात दिलेली आहे. मी ह्या काठीच्या द्वारे चमत्कार करू शकतो, परंतु त्याच्या लक्षात नाहीये. तो काय करतो? धावा करतो, प्रार्थना करतो. पण परमेश्वर काय म्हणतो, मोशे ती काठी पाण्यावर चालव. तुम्हाला काय वाटतं, जर अशी काठी पाण्यावर मारली तर समुद्रातून रस्ता निघू शकतो का? मानवी
विचारातून जर पाहिलं तर ही गोष्ट अशक्य आहे. समुद्र दुभागू शकत नाही. प्रियांनो, थोडासा असा विचार करा. मग मोशे जर म्हटलं असता, प्रभू काय बोलतोस प्रभू, सैन्य पाठीमागे लागले, मरण आमच्या डोक्यावरती आलेलं आहे, आणि तू काट्याचा खेळ आम्हाला पाण्यासंगती करायला लावतोस काय? तिथं काठी मार, तिथं काठी मार. असं शक्य आहे का प्रभू? आधी कधी असं घडलंय का? काठीनं पाणी वेगळं होईल का? रस्ता निघेल का? समुद्र काही एवढा बारका आहे का काठी मारली की लगेच रस्ता होईल त्याच्यामध्ये? नाही. मोशेने विश्वास ठेवला. मोशेनं परमेश्वराचं ऐकलं. मोशेने परमेश्वराच्या आवाजाकडे लक्ष दिलं आणि तो म्हणतो, ठीक आहे प्रभू, तुझी इच्छा आहे ना, मी काठी मारतो. आणि ती काठी मारली आणि रस्ता झाला. हालेलुया. पेत्र तेच म्हणतो, प्रभू तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे, तुझ्या सांगण्यावर मी विश्वास ठेवतो, मी खोल पाण्यामध्ये जाणं सोडतो. तिसरं उदाहरण मला तुम्हाला दुसरं उदाहरण दाखवू द्या. आणि मग येशूकडे निरोप गेला, तुझा मित्र लाजार 3 दिवस झाले मरून गेलेला. येशूचा एकदम जवळचा तो मित्र, त्याच्या बहिणी मारिया आणि मार्था, ते एक फॅमिली त्याची चांगली ओळखीची जवळची होती. आणि मग बायबल म्हणतो 4थ्या दिवशी तो तिथं गेला. आणि मग मार्था येते काय म्हणते, प्रभू काय म्हटली ती, तू इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता. बरं ठीक आहे, आलायस ते आलायस, आता सांत्वन करायला आलाय, चांगली गोष्ट आहे. परंतु आता त्याला मरून 4 दिवस झाले, 3 दिवस झालेले आहेत, आता दुर्गंधी येत असेल. आता प्रभू तू येऊन काहीच उपयोग नाही. हालेलुया. सगळेच संपलेत का काय? हालेलुया. लाजाराचा आत्मा आला का काय मेलेला? हा, मार्था काय म्हणते, प्रभू तू आलास ठीक आहे, पण आता लाजारामध्ये काही बदल होऊ शकत नाही. तू आलास चांगली गोष्ट आहे, आम्हाला आनंद वाटला, तो आमचं सांत्वन करायला आलास, तो आमच्या दुःखामध्ये आला. प्रियांनो, मानवी दृष्टिकोनातून 4 दिवस झालेला प्रेत आता सडायला सुरुवात झालेली आहे. आता त्याच्यामध्ये काही बदल चमत्कार होऊ शकत नाही. पण येशू काय म्हणतो, मार्था थांब जरा. येशू काय म्हणतो, मार्था जरा थांब. तो म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर जर विश्वास ठेवशील तर तुला त्या ठिकाणी चमत्कार, देवाचे गौरव पाहायला मिळतो. चल आपण त्या कबरेकडे जाऊया. कबरेकडे जाताना तो म्हणतो, दोंड बाजूला करा. लाजाराला हाक मारतो, लाजार उठून बाहेर येतो. हालेलुया, हालेलुया. परिस्थिती कशी होते? फार वाईट आणि भयंकर होते, अशक्य होते. परंतु येशूचा आवाज ऐकल्यानंतर ते प्रेत उठून बाहेर आलेला. येशूचा आवाज ऐकल्यानंतर पेत्र म्हणतो, तुझ्यासाठी मी सोडतो. परमेश्वराचा आवाज ऐकल्यावर मोशे म्हणतो, ठीक आहे, मी ती काठी मारतो. प्रियांनो, आमच्या जीवनात अद्भुत गोष्टी घडायच्या असेल तर पहिली गोष्ट आहे की मला देवाची वाणी ऐकणं गरजेचं आहे. मला परमेश्वराचा शब्द ऐकणं गरजेचं आहे. मला देवाची इच्छा जाणून घेणं गरजेचं आहे. माझ्या परिस्थितीला मी माझ्या स्वतःच्या इच्छेने बदलू शकत नाही, हाताळू शकत नाही. तुमची काय परिस्थिती आहे, तुमची काय परिस्थिती बिकट असेल, अवघड असेल, गरजा असतील, त्या न्या आणि देवाच्या समोर ठेवा. तुम्ही बदलू शकत नाही. ती 4थं उदाहरण मला दाखवू द्या. आणि मग सभा संपल्यानंतर शिष्य येशूकडे येतात आणि म्हणतात, प्रभू 3 दिवस झाले इथं बसलेत, त्यांच्याकडे खायला भाकरी नाहीत, त्यांना घरी जाऊ देत, कारण आपण जंगलामध्ये आहोत, रानामध्ये आहोत. येशू काय म्हटलं, तुम्हीच त्यांना भाकरी द्या, तुम्ही त्यांना खायला द्या. ते काय म्हणतात, आमच्याकडे काहीच नाहीये, भयानक परिस्थिती नाही. येशूला माहिती आहे ह्यांच्याकडे काही नाही, तर येशू काय म्हणतो, तुम्ही त्यांना खायला द्या. एखादी मीटिंग ठेवायची झाली तर पहिलं नियोजन कशाचं होतं, संदेशाचं का जेवणाचं? पहिलं खायचं. पण त्या मीटिंग मध्ये काय झालं, तिथं जेवणच नाहीये. 3 दिवस लोक ऐकत आहेत, त्या रानामध्ये बसलेले आहेत, भूक लागलेली आहे. शिष्यांना माहिती आहे आता यांना पुढं आता काही राहणार नाही. कदाचित त्या लोकांपेक्षा शिष्यांनाच आधी भूक लागलेली असते. ते म्हणतात, जाऊ द्या प्रभू, त्यांना भाकरी विकत आणू द्या. परिस्थिती लक्षात घ्या, काय करायचं. येशू काय म्हटलं, तुम्हीच त्यांना द्या. ते म्हणतात, आमच्याकडे काही नाही.
मग एक मुलगा त्या ठिकाणी होता की ज्याच्याकडे मासे आणि भाकरी होते, त्या घेतल्या आणि येशूच्या हातात ज्यावेळेस दिल्या त्यावेळेस परिस्थिती बदललेली आहे. हालेलुया, हालेलुया. तुमची परिस्थिती आणि तुमचं जीवन तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत तुम्ही ते येशूच्या हातामध्ये देत नाही. वचन ऐका, देवाची वाणी ऐका, त्याचा आवाज ऐका, तो काय म्हणतो ते बघा आणि त्या परिस्थितीला तुम्ही स्वतः सहित देवाच्या हातामध्ये द्या. प्रभू, ही माझी परिस्थिती अशी झालेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये एक राजा होऊन गेला, कदाचित मला असं वाटतं हिजकिया राजा. शत्रूने त्याला पत्र पाठवलं की आम्ही तुझ्यावर चढाई करणार आहे, आम्ही तुझ्याशी युद्ध करणार आहे. तो घाबरला, काय करायचं, शत्रू प्रबळ आहे, सैन्य पुष्कळ आहे आणि आमचं सैन्य थोडंसं, आम्ही काय करावं. असं जर एखादं लेटर तुम्हाला आलं तर तुम्ही काय करणार. तुम्हाला ख्रिस्त विरोध्यांचं लेटर आलं, उद्या तुमच्या घरावर आम्ही दगडफेक करणार आहे, तुम्ही चर्चला जाता आम्ही तुमची तोडफोड करणार आहे आणि तुमच्याकडे बायबल आहे आम्ही जाळपोळ करणार आहे, तुम्ही काय करणार. तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे. सिरियस घ्या. आता खरं खरं प्रॅक्टिकली बघा की तुम्हाला जर विरोधकांचं लेटर किंवा फोन आला किंवा SMS आला, मेसेज आला की उद्या तुमच्याकडे आम्ही येणार, तुमचं घरदार आम्ही फोडणार, तुम्हाला मारणार, काय करणार तुम्ही. वचन कबूल करणार. काय वचन कबूल करणार तुम्ही. ठीक आहे, ते वचन कबूल करणार. तुम्ही काय करणार. परिस्थितीला सामोरं जाणार. म्हणजे काय करणार. काय होईल ते होईल, पुढं होईल ते होईल, दगड घेतो आम्ही अंगावरती. तुम्ही काय करणार. बाकीचे तुमच्या घराकडे आता उद्या लोक येणार आहेत, काय करणार. हिजकियानं काय केलं, त्या राजाने ते पत्र घेतलं, वाचलं आणि असंच पत्र परमेश्वरच्या मंदिरामध्ये नेले आणि त्या मंदिरामध्ये ठेवल्यानंतर, प्रभू हे पत्र तू वाच आणि ह्याचं उत्तर काय असेल ते तुझं तू देऊन टाक. हालेलुया. त्याला भीती वाटली, टेन्शन आलं, पण त्याला एक चांगला मार्ग काय निवडला माहितीये, ते पत्रच देवाकडे घेऊन गेला. त्या परिस्थितीला परमेश्वराकडे त्यानं नेलं. त्या राजानं आपण स्वतः काहीतरी निर्णय करावा, काहीतरी तयारी करावी याच्यामध्ये तो बसला नाही. पहिलं स्थान देवाला त्यानं दिलं, ती परिस्थिती देवाच्या हातात सोपली. प्रेम, आमचं जाळं आम्ही साफ करत बसण्यापेक्षा आम्ही देवाच्या हातामध्ये ते सोपून द्यावं. आम्ही देवाची वाणी ऐकणं गरजेचं. वाणी ऐकणे याचा अर्थ आहे आज्ञा पालन करणे, तो काय सांगतो त्याप्रमाणे करणे. मोशेने ऐकलं, त्याची समस्या बाजूला झाली. पेत्रानं ऐकलं, त्याची समस्या बाजूला झाली. मार्था मरियाने ऐकलं, त्यांचा भाऊ जिवंत झाला. आणि मग आता वेळ तुमची आणि माझी आहे की आमच्या जीवनात जर चमत्कार पाहिजे असेल तर आम्ही त्याचं ऐकणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट वचन 4 मध्ये तो काय म्हणतो, आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. बघा, आहे का तसंच. वचन 5 शेवटची वेळ म्हणतात, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. याचा अर्थ काय आहे, पेत्राने येशू सांगतो त्याप्रमाणे केलं. म्हणजे काय केलं, पहिलं तो खोलवर मध्यभागी गेला आणि तिथं जाळं सोडलेलं. प्रिय, आता दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की आम्हाला देव जे सांगतो ते करायचं आहे, परंतु ते कसं आहे, खोलवर असायला पाहिजे. प्रियानो, मासे काठावरती सापडत नाही. मासे काठावर सापडतात, मासे खोल पाण्यामध्ये सापडतात. प्रियानो, देवाची वाणी ऐकत असताना तुम्हाला आणि मला देवाची इच्छा आहे आम्ही काठावरचे विश्वासणारे नसावेत. आमचं आत्मिक जीवन हे खोलवर गेलेलं असायला पाहिजे. आमचा विश्वास खोल असायला पाहिजे, आमच्या प्रार्थना खोल असायला पाहिजे, आमचं समर्पण खोल असायला पाहिजे. खोल म्हणजे एकदम आत. इंग्लिशमध्ये त्याला डीपर असं म्हटलेलं आहे. डीप मध्ये जाणे असं म्हणतो का आम्ही, कधी शब्द वापरलाय का. एकदम डीप म्हणजे एकदम खोल. काय आहे ते खोल, एकदम आतलं ठिकाण आहे. प्रिय, देवाबरोबरची खोलवरची सहभागिता. मग परिस्थितीमध्ये आमच्या विश्वासाची पारख होते. मग माझा विश्वास कसा असायला पाहिजे, वरच्यावर नाही,
माझा विश्वास खोल. कलस्यकरांच्या पत्रामध्ये म्हटलेला आहे मुळवलेला विश्वास, रचले गेलेला विश्वास, बांधला गेलेला विश्वास. म्हणजे आमचं आत्मिक जीवन हे खोल असायला पाहिजे. आम्ही आमच्या प्रार्थना विश्वासाची परीक्षा केली पाहिजे. माझा विश्वास कसा आहे? खोलवर गेलेला आहे का? खोलवरचे त्याचा दुसरा शब्द आहे देवाबरोबरचे माझे नातेसंबंध इतके घट्ट, इतके खोलवर मुळावलेले असावेत की वरती तुफान जरी आलं तरी माझा विश्वास किंवा माझं जीवन डगमगणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि मग गसरेसराच्या याच बोटीतून पुढे जात असताना तुम्ही जर पाहिलं तर मग ते वादळ उठलं आणि मग बुडायला लागले. शिष्य काय म्हणतात? प्रभू उठ, झोपलास काय? आपण काय होतंय? बुडत आहोत. काय विचारला प्रश्न येशू ख्रिस्तानं उठल्या उठल्या? तुमचा विश्वास कुठे? का हो येशू त्यांचा विश्वास नव्हता का? होता. त्यांचा परमेश्वर विश्वास होता. त्यांनी चमत्कार पाहिलं होतं, सगळं माहिती होतं, पण त्यांचा विश्वास कसा होता? वरच्या लेवलचा होता, खोलवरचा विश्वास नाही. जर खोलवरचा विश्वास असता तर त्यांनी येशूला उठवलं नसतं. ती परिस्थिती स्वतः हँडल केली असते आणि विश्वासाने त्यांनी म्हटले असते पाण्यात थांब, वाऱ्यात थांब, ते ऐकलं असतं. हालेलुया, हालेलुया. तुमचा विश्वास खोलवर असायला पाहिजे. तुमच्या विश्वासाची मुळं खोलवर गेलेली पाहिजे. तुमची समर्पणाची पातळी खोलवर असायला पाहिजे. तुमचं प्रार्थना जीवन खोलवर असायला पाहिजे. इतकं खोलवर की ते इतकं घट्ट झालेलं असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग बायबल म्हणतं, तुम्ही वचन 6 मध्ये वाचलं तर तिथं दिलेलं आहे. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. हालेलुया. कधी सापडला हो? ज्यावेळेस जाळं खोलवर सोडल्यानं. परमेश्वरची इच्छा आहे आमचं आत्मिक, शारीरिक, कौटुंबिक जीवन हे देवाबरोबरचे नातेसंबंध, प्रार्थनेचं जीवन, विश्वासाचं जीवन किंवा विश्वास हा वरचा वर नसावा, तो खोल गेलेला असायला पाहिजे. ज्याचा विश्वास जितका जास्त खोलवर असेल, प्रार्थना खोलीवरच्या असतील, समर्पण एकदम डीप मध्ये असेल, त्याच्या जीवनात किती वरती समस्या येऊ द्या, तो नारळाच्या झाडासारखा हालल पण पडणार नाही. हालेलुया. तो टिकून राहतो त्याच्यामध्ये. प्रियानो, परमेश्वरची इच्छा आहे, देवाचं वचन आम्हाला दाखवतं की आमचं आत्मिक जीवन हे खोलवर गेलेलं असायला पाहिजे. जाळं म्हणजे ते जीवन आहे. आमचं समर्पण रोज आम्हाला करायचं. वरच्यावर उड्या मारणारे पाण्यात होऊ नका. खोल डाय मारणारे, खोलवर जाणारे लोक. मग तुम्हाला समजण्यासाठी मला सांगू द्या, एचकेलने एक दृष्टांत पाहिला. मंदिराच्या उंबऱ्या खालून एक पाण्याचा झरा निघाला, त्याचं नदीमध्ये रूपांतर झालं आणि मग परमेश्वर म्हटलं जा त्या पाण्यामध्ये. तो म्हणतो मी पहिली सुरुवात केली त्यावेळेस पाणी माझ्या पायाच्या घोट्या एवढं, टाचे एवढं मला लागलं. मग आम्ही पुढं आणखीन गेलो, मग त्या गुडघ्या एवढं आलं. मग पुढं आणखीन गेलो, ते कमरे एवढं आलं. आणखीन पुढे गेलं, मग ते छातीपर्यंत आलं, मग खांद्यापर्यंत आलं. आणखीन पुढे गेलं तर ते माझ्या नाकापर्यंत आलं. इतकं पाण्याचा प्रभाव होता, शेवटी मी त्याच्यात पोहून पलीकडे गेलो. हालेलुया. हे जीवनाचे टप्पे आहेत. काही विश्वासणारे घोटे एवढ्या पाण्यात प्रभू सांगते खुश आहेत, पण प्रभूची इच्छा अजून पुढे जातो. मग काही त्यातले थोडे पुढे जातात, जरासा आणखीन वचनाचा अभ्यास करतात. मग ते कुठे आहेत? गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये आहेत, गुडघ्या एवढ्या खोलीमध्ये आहेत. काही कमरे एवढ्या आहेत, काही खांद्यापर्यंत आलेल्या सारखे आहेत, तर काही जण असे की ते पूर्ण पाण्यामध्ये डाय मारतात, ते पूर्ण बुडलेले. एचकेल म्हणतो मी त्याच्यातून आता मला चालवं ना, मी पोहायला लागलो. पोहणं खोल पाण्यामध्ये होतं प्रियामध्ये. आणि ज्यावेळेस तो परत पाण्यातून बाहेर आला, तो म्हणतो मग माझ्या दृष्टीस आरोग्य देणारी फळं, झाडं, पानं दिसली, जे प्रतिवर्षी प्रतिमासी ते फळं देतात आणि त्याची पानं आरोग्यदायी आहेत. हालेलुया. जो विश्वासामध्ये खोल, जो देवाच्या सहभागितेमध्ये खोल, जो प्रार्थनेमध्ये खोल, जो वचनाच्या शिक्षणामध्ये खोल होतो, त्याच्या जीवनात आरोग्यदायी फळं येतात. हालेलुया. तो दुसऱ्यासाठी आशीर्वादाचं कारण बनतो. शास्त्र म्हणतं त्या झाडाची फळे आरोग्यदायी, दुसऱ्याला आरोग्य देण्यासाठी. प्रॉब्लेम झाला, आम्ही तर आजारी पडलेलो, आम्हालाच कोणीतरी आरोग्य द्यायची गरज आहे का? वाचायचं म्हणून वाचतो, करायचं म्हणून केलेली प्रार्थना, मनन चिंतन नाही, देवासंगती वेळ घालवला नाही, मग कसं आमच्या जीवनामध्ये साक्षात्कार किंवा चमत्कार होते?
प्रियांनो, देवाची इच्छा आम्ही खोल पाण्यामध्ये जाऊ. आज तुम्ही कुठल्या पाण्यामध्ये आहात? गुडघ्या एवढ्या, कमरे एवढ्या, घोट्या एवढ्या, पोटा एवढ्या, कुठल्या आहेत? जितकं तुम्ही असाल ती परीक्षा करा, आणि ते जर कमी असेल तर देवाची इच्छा आम्ही अजून त्याच्यामध्ये जायला. हालेलुया. स्तोत्र 90 मध्ये दावीद म्हणतो, जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो. गुप्त स्थळ म्हणजे आतलं स्थान, एकदम आतलं, कुणाला दिसत नाही. समुद्राचा तळ दिसतो का हो? ते गुप्त स्थळ आहे. देवाच्या एकदम आतमधल्या भागात, स्थानामध्ये, म्हणजे ती सहभागिता अशी आहे की जिथं फक्त देव आणि तोच व्यक्ती बसू शकतो, ऐकू शकतो, बोलू शकतो. माझं आत्मिक जीवन हे देवासाठी त्या व्यक्तीसारखं असावं जो एकदम आतल्या साईडला आहे. देवाबरोबरची माझी सहभागिता अशी खोल पाण्यात टाकलेल्या त्या जाळ्यासारखी असावी. आणि मग ज्यावेळेस मी देवाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे ऐकतो, बोलतो, चालतो, आणि मग माझ्या जीवनामध्ये, माझ्या जाळ्यामध्ये मोठे मोठे मासे येतात. हालेलुया. बघा वचन 6 काय म्हणतं. वचन 6 वाचा जरा. मग त्यांनी तसे केल्यावर, जाळं खोल पाण्यामध्ये सोडल्यावर माशांचा मोठा घोळका. हालेलुया. 1-2 मासे म्हटलेत, 10-12 एवढं आलेत मासे. इतका मोठा घोळका त्या जाळ्यामध्ये आलेला आहे की जाळं फाटू लागले. शेवटी त्यांना दुसऱ्या कोळ्या भावांना बोलवून दुसरं आणखीन जाळं घ्यायची वेळ आली. हा एक आशीर्वाद आहे. इतका देव आशीर्वाद देतो की त्या आशीर्वाद आमच्या एकट्याला सण होत नाही, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलवायला लागतं. मी या रे, तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या. हालेलुया. हालेलुया. विधवेचं तेल एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतलं, भांडी संपली का? काय म्हटलं संदेशला? भांडी एवढीच आहेत का? ती म्हणली हो एवढीच आहेत. मग काय करतेस? एवढ्यावरच थांबावं का? नाही, शेजारच्या पाजाराची भांडी सुद्धा तिनं गोळा करून आणली तरी तेल संपलं नाही. हालेलुया. भांडी संपली पण तेल संपलं. ज्यावेळेस भांडी थांबली, तेल थांबलं. एक आशीर्वादित व्यक्तीची साक्ष आहे की त्याच्याद्वारे त्याच्या बाजूचे आजूचे सगळे लोक आशीर्वादित होतात. एकामुळं बाकीचे आशीर्वादित होतात. परंतु ते कधी? ज्यावेळेस तो व्यक्ती खोलवर देवाच्या सहभागितेमध्ये असतो, त्याच्या प्रार्थना खोलवर असतात, त्याचं समर्पण खोलवर असतं, त्याचा विश्वासाची बळकटी असते. तो डगमगत नाही, तो घाबरत नाही. कदाचित मोशेसारखी परिस्थिती होईल, परंतु ज्यावेळेस तो व्यक्ती देवाच्या वचनाप्रमाणे विश्वास ठेवून चालतो, त्याचं वचन ऐकतो, त्याची इच्छा जाणतो, त्याप्रमाणे करतो, त्यावेळेस त्याच्या जाळ्यामध्ये पुष्कळ मोठे मासे. हालेलुया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येत आहोत. तो काय म्हणतो? खोल पाण्यात जाऊ द्या. का असं म्हटलं? खोल खड्ड्यामध्ये जाळं टाका असं म्हटलं. खोल पाणी. पाणी हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. हालेलुया. पाणी हे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं प्रतीक आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पेत्र काठावर होता, पण येशूची इच्छा काय? तू काठावर बसू नकोस, तू कुठं असायला पाहिजेस? खोलवर. तुम्ही देवाच्या सानिध्यात आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये खोलवर गेलेले असले पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये खोलवर असायला पाहिजे. तुम्ही असं म्हणू नका आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला बाद झालेला आहे. नाही, रोज तुम्हाला पवित्र आत्म्याच्या पाण्यात खोलवर जायचं, डुबकी मारायची. पवित्र आत्म्याच्या अभिषेकात आणि पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये तुम्हाला खोल 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 रोज जायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर येता त्यावेळेस मोकळे येत नाही, तुम्ही काहीतरी घेऊनच बाहेर येता. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये रोज मला चाललं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या शिक्षणामध्ये मला रोज खोलवर जायला पाहिजे. पवित्र आत्मा मला काय सांगतो ते त्याच्या इच्छेप्रमाणे मला रोज चाललं पाहिजे. म्हणून तर म्हणतो तुझं जाळं पाण्यामध्ये, म्हणजे तुझं समर्पण, तुझं जीवन, तुझा विश्वास पवित्र आत्म्यामध्ये असायला पाहिजे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय, लक्षात घ्या, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आम्ही कोणती गोष्ट करू शकत नाही. तुम्ही म्हणाल मला लय भारी प्रार्थना येते, पण शास्त्र म्हणतं पवित्र आत्माच आम्हाला प्रार्थना करायला मदत करतो.
हालेलुया. पवित्र आत्म्याशिवाय आमच्या प्रार्थना व्यर्थ आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आमचा विश्वास व्यर्थ आहे. पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये कार्य करत नसेल आणि आम्ही त्याच्या कार्यामध्ये नसेल तर आमचं जीवन शून्य किंवा व्यर्थ आहे. देवाच्या प्रेरणापणे देवाबरोबर चालायचंय तर पवित्र आत्म्यामध्ये असणं, पवित्र आत्म्याच्या आत असणं, पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये असणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि मग आम्ही 6वं वचन वाचतो. मग तिथं म्हटलेलं आहे, शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, 6वं वचन, मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. वचन 7, तेव्हा ते जे भागीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणास सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणवले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हालेलुया. जाळं फाटू लागलं आणि मचवे बुडायची वेळ आली. म्हणजे किती मासे सापडले असतील? इतके सापडत होते. त्या जाळ्यातनं काढतात तरी जाळं काय रिकामं नाही. शेवटी आता ते म्हटले असतील, प्रभू बस, बुडायची वेळ यायला लागली, मासे बस. हालेलुया. त्याला म्हटलंय विपुलतेचा आशीर्वाद, त्याला म्हटलंय भरभराटीचा आशीर्वाद, बरकतेचा आशीर्वाद. शेवटी देवाला थांबवायची वेळ येते. प्रभू तेल थांबव, भांडी संपलेली आहे. प्रभू आता 2 मचवे भरून चाललेले आहेत, मासे थांबव. प्रियानो, काय प्रकारे हा जेवढा आम्ही देवाच्या सानिध्यात वैयक्तिक जीवन जगतो तेवढं आमच्या जीवनातून देवाचं कार्य बाहेर पडतं. इतकं कार्य बाहेर पडतं की दुसऱ्यांना बोलवावं लागतं त्याचा आशीर्वादाचे वाटेकरी होण्यासाठी. मग तुमची इच्छा आहे का तुमच्या जीवनात परमेश्वराने अशा प्रकारे कार्य करावं जसं पेत्राच्या जीवनात केलं? तुम्हाला असं वाटतं का मोशेच्या जीवनात जसं घडलं तसं आमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे? तुम्हाला असं वाटतं का जसं मार्थाने तो चमत्कार पाहिला, त्या बाजूच्या आजूबाजूच्या लोकांनी त्या मेलेल्या व्यक्तीला जिवंत झालेलं पाहिलं? जर आमच्या जीवनात असं बघायचं असेल तर आज ती वेळ आहे की आम्ही देवासाठी जाणं. आज ती वेळ. प्रभू समर्थ आहे तुमच्या जीवनात तशा प्रकारे कार्य करणं. पण आठ काय माहिती का? पहिलं आम्ही त्याची वाणी ऐकणं. हालेलुया. नीतिसूत्रे काढा जरा आणि मग आपण प्रार्थना. नीतिसूत्रे 4था अध्याय, पहिलं वचन. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका. हा, शुद्धता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. काय म्हटलंय? मुलांनो, शुद्धता समजण्यासाठी त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे त्याचं ऐका. परत वचन आम्ही पाहतो 3रा अध्याय, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. म्हणजे काय आहे? धर्मशास्त्र म्हणजे देवाचं वचन, देवाचा आवाज, देवाची वाणी विसरू नको. म्हणजे लक्ष दे, ऐक. प्रियानो, परिस्थितीमध्ये, गंभीर परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट आम्ही देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. वचनाशिवाय आमच्या जीवनाची परिस्थिती बदलू शकत नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला आज्ञा पालन करायचं आणि विश्वास ठेवायचा आहे. तो म्हणतो, होय परिस्थिती कठीण आहे पण तू सांगतोस तर मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतो. मोशे पण म्हटलं असेल, होय प्रभू परिस्थिती कठीण आहे पण तू म्हणतोस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आज्ञा पालन कर. तिसरी गोष्ट, तुमची आणि देवाची सहभागिता पवित्र आत्म्याच्याद्वारे खोलवर असू द्या. वरच्यावरचं जीवन जगू नका. तुम्ही असे व्यक्ती बना की जे खोलवर जाणारे आहे. हालेलुया. या प्रमाणे आपण परमेश्वराच्या समोर उभं राहूया आणि स्वतःला परीक्षा करूया, पाहूया की माझं जीवन कसं आहे. काठावर असणाऱ्या लोकांसारखं आहे का? मी मध्यावरती जाऊन जाळं सोडणारा व्यक्ती तसा आहे का? नसेल तर आज प्रभू आम्हाला एक संधी देतो. आम्ही प्रार्थना करावी, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही देवाला सांगावं. या प्रमाणे आपण आपल्या जागेवरती उभं राहूया आणि प्रभूला सांगा की प्रभू पेत्रासारखं आज्ञा पालन करण्यास मला मदत. आणि ही गोष्ट करत असताना तुमच्या जीवनात आज काय समस्या, अडचणी, निराशा, टेन्शन, काही आजारपण, काही व्याधी आहेत का की ज्या तुमच्या परिस्थितीनं स्वतःला बदलू शकत नाही? त्या परिस्थितीला देवाकडे घेऊन जा आणि विश्वासानं हाक मारा की प्रभू ही आज माझी परिस्थिती, ही माझी समस्या, हे माझं संकट मी बदलू शकत नाही,
मी बरं करू शकत नाही, पण माझा विश्वास आहे की तू ते करू शकतोस. आणि म्हणून पेत्रासारखं आज मी तुझं ऐकतो आणि म्हणतो, प्रभू तू म्हणतोस तसं मी करतो. प्रभूला सांग, प्रभू मला स्वतःची इच्छेने नाही, तुझ्या इच्छेने चालण्यास मदत कर. तुझ्या इच्छेने निर्णय घेण्यास मला मदत कर. तुझ्या निर्णयाची वाट पाहण्यास मला मदत कर. माझा विश्वास खोलवर जाऊ दे, माझी प्रार्थना खोलवर असू दे, माझं समर्पण खोलवर असू दे, माझं जीवन तुझ्यासाठी असू दे. आणि पेत्रासारखं मी आज्ञा पालन करावं म्हणून तू माझी मदत. आज परमेश्वर तुम्हाला संधी देता, आणि जर तुम्ही पश्चाताप करून क्षमा मागता आणि जर तुम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे चालता, तर तो तुमचं जाळं, तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमचं आयुष्य इतकं आशीर्वादानं भरेल की ते फाटायला लागेल. इतकं आशीर्वाद येते की दुसऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवावं. स्वर्गातून पाहणारे देवा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझे प्रशंसा आणि गौरव करतो. पुन्हा एक वार ते बाप्पा, आज तू तुझ्या वचनातून तू आमची भेट घेतलीस, तुझे आभार मानतो. आज आम्ही पाहिलं की खोलवर असणं किती गरजेचं आहे. तुझ्या वचनामध्ये खोल, सहभागितेमध्ये खोलवर विश्वास आमचा खोल असेल. आणि प्रभू परिस्थितीमध्ये आम्ही इकडं तिकडं न जाता तुझी वाणी ऐकावी, तुझ्या वाणीची वाट बघावी किती गरजेचं आहे आज आम्हाला समजलं आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो, पेत्रासारखं देवा आज्ञा पालन करण्यास आमची मदत करा. मोशेसारखं आज्ञा पालन करण्यास सांग. प्रेमळ बाप्पा, आज मी प्रार्थना करतो, ज्याने ज्याने पश्चाताप केला आणि प्रभू परिस्थितीला तुझ्या हातात दिलं त्यांना तू सहाय्य. आम्ही आमचं समर्पण पुन्हा एक वार करतो यासाठी की प्रभू आमच्या जीवनाच्या जाळ्यामध्ये पुष्कळ आशीर्वादाच्या गोष्टी याव्यात. प्रेमळ बाप्पा, जसं ते 5 भाकरी मासे तुझ्या हातात दिले आणि ते आशीर्वादित झाले, तसं आज आमचं जाळं आम्ही तुझ्या हातात देतो. आमचं जीवन आणि आम्ही स्वतःला तुझ्या हातात देतो. आमच्या कठीण परिस्थितीला आम्ही तुझ्या हातात देतो. आमच्या जीवनात असलेलं दुःख, निराशा, टेन्शन, काळजा, चिंता, कर्ज सगळं काय आम्ही तुझ्या हातात देतो आणि प्रार्थना करतो तू याच्यामध्ये बदल. प्रभू तू बहुगुणित करणारा, आशीर्वादित करणारा परमेश्वर, आमच्याकडे जे काही आहे ते आज आम्ही तुझ्या हातात देतो. तू आशीर्वाद. प्रेमळ बाप्पा, आज मंडळीला तुझ्या हातात घे, आशीर्वाद कर. तुझी दया आणि तुझी कृपा प्रत्येकाला. माझा विश्वास आहे आणि आमच्यामध्ये तो विश्वास आहे की तू परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे. तू अद्भुत कृत्य करण्यास समर्थ आहे. तू आमचं जीवन आशीर्वादित करण्यास आणि देवा आमच्या जीवनातून दुःख काढण्यास समर्थ आहेस. धन्यवाद करतो. सर्व गौरव तुला देतो, सर्व सन्मान तुला देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐकते त्या. आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकीची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व सांगते आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे. एकमेकांना भेटा. परमेश्वर तुम्हाला सर्वांना